इयत्ता 5वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ अनुभव 1 यावर आधारित चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी अनुभव म्हणजे काय? तो अनुभव इस शब्द का अर्थ है एक्सपीरियंस. तो यहाँ पर एक छोटी मारिया नाम की लड़की है, उसका एक्सपीरियंस हमारे साथ शेयर किया गया है. एक्सपीरियंस जैसे कि अभी हम ऑनलाइन क्लासेस का एक्सपीरियंस ले रहे हैं. ऑनलाइन क्लासेस पहले सिर्फ हम नाम से जानते थे, लेकिन आजकल हम खुद इसका अनुभव मतलब एक्सपीरियंस ले रहे हैं. ऐसी ही एक मारिया नाम की लड़की है, उसका अनुभव आज हम यहाँ देखेंगे. मारिया दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले. घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती. आता मारिया दुपारी शाळेतून घरी आली. दुपारी म्हणजे आफ्टरनून. शाळेतून म्हणजे स्कूल से. तर आफ्टरनून में स्कूल से वो घर आई. घराला कुलूप होते. कुलूप म्हणजे लॉक, मतलब घर को लॉक था. आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. आई बाबा कुठे गेले होते? लग्नाला. एक मैरिज के लिए गए हुए थे उसके मम्मी पापा. तिने कुलूप उघडले. उसने लॉक खोला. घरात आली. घर में आई. खिडक्या उघडल्या. खिडक्या म्हणजे विंडोज. तिने सगळ्या विंडो काय केल्या? ओपन केल्या. गणवेश बदलला. गणवेश या शब्दाचा अर्थ आहे युनिफॉर्म. उसने युनिफॉर्म चेंज किया. हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती. हातपाय धुवून म्हणजे हात पैर मुंह उसने धोया, वो फ्रेश हो गई. आणि घरात काहीतरी खायला आहे का, म्हणजे स्नॅक्स काही आहे का, हे ती शोधत होती, म्हणजे ढूंढ रही थी. त्यावरून आपल्याला काय कळलं? एक छोटी मारिया शाळेतून घरी आली. कुलूप म्हणजे लॉक. आई बाबा लग्नाला गेले होते, म्हणजे एका मॅरेजला गेले होते. खिडक्या म्हणजे विंडोज. असे हे नवीन शब्द. पुढे अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाड धाड आपटू लागली. वारा सू सू करत वाहू लागला. आभाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस धो धो कोसळू लागला. मारियाने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. अचानक मतलब सडनली. अचानक से दारे, खिड़कियांची दारे मतलब जो विंडोज़ है उसकी जो डोर्स है छोटे छोटे, वो एक दूसरे पर जोर जोर से पटकने लगे. क्यों? क्योंकि वारा मतलब हवा तेजी से बह रही थी. आभाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली. आसमान में बादल छा गए. बादलों की एक गर्दी जम गई, बहुत भीड़ हो गई, जैसे बादल आ चुके थे. ढगांचा गड़गड़ाट व विजांचा कड़कड़ाट और बादल गरजने लगे, बिजली कड़कने लगी और फिर धो धो पाऊस म्हणजे बहुत जोरों की बारिश शुरू हो गई. मारिया ने सारी खिडकियां और दरवाजे बंद कर दिए. पुढे काय केलं? तर तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. बराच उशीर झाला आहे असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीत बसली. हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या. ती कविता गुणगुणू लागली. तिचे लक्ष गेले कुठे? तर घड्याळाकडे गेले. आणि उसने घड़ी में देखा तो उसको एहसास हुआ कि बहुत ही टाइम हो चुका है. उशीर म्हणजे देरी हो चुकी है. ऐसे सोचते हुए एक कुर्सी में वो बैठ गई. उसे बारिश के ऊपर जो जो पोएम थे वो याद आने लगे और वो गुनगुनाने लगी. पावसावरच्या कविता मतलब बारिश पे आधारित जो भी पोएम है, जैसे ये रे पावसा, तुला देतो पैसा. इंग्लिश में है गो रेन रेन गो अवे. ऐसे अनेक कविताएं हैं जो उसे याद आने लगी और वो क्या करने लगी? धीरे धीरे गुनगुनाने लगी. घड्याळाकडे, घड्याळ म्हणजे हमें पता है वॉच, जो घड़ी हम दीवार पे लगाते हैं, रिस्ट वॉच होती है, क्लॉक. बराच उशीर झाला होता. उशीर म्हणजे वेरी लेट. विचार करत मतलब सोचते हुए. खुर्ची हम सबको पता है, मराठी में अपन ज्याला खुर्ची म्हणतो, हिंदी में उसे कुर्सी कहा जाता है. हळूहळू म्हणजे काय? धीरे धीरे. आठवू लागल्या. आठवू लागल्या म्हणजे काय? याद आने लगे. शी वॉज रिमेम्बरिंग. ती कविता गुणगुणू लागली और उसे जो जो कविता आ रही थी वो
क्या करने लगी, गुनगुनाने लग गई. पावसाचा आवाज कमी झाला अन मारियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडतच होता. वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. झाडांच्या पानातून टपटप पाणी गळत होते. पानाआड बसलेले पक्षी बाहेर आले. पंखांची फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले. मारियाने आकाशाकडे पाहिले. बाहेर लख्ख ऊन पडले होते. सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते. आता इथे काय, पावसाचा आवाज कमी झाला आणि मारिया ने खिड़कियाँ उघडल्या. बारिश की आवाज़, जो बारिश की पर्टिकुलर आवाज़ आती है जो हम सबको पता है, वो कम हो गई. और फिर मारिया ने खिड़की जो उसने बंद की थी वो खोल दी. बाहर रिमझिम रिमझिम पाऊस पड़त होता. मतलब धीरे गति में एक पर्टिकुलर बारिश चल रही थी. वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट कमी झाला होता. आता जो बहने वाला पानी था, जो पानी की आवाज़ थी वो कम हो चुकी थी. थोड्याच वेळात पाऊस थांबला और थोड़ी देर में बारिश रुक गई. पावसाच्या झाडाच्या पानातून टपटप पाणी गळत होते. पाणी टपटप गळत होते आणि जे पक्षी पानाआड म्हणजे पानाच्या खाली किंवा पानांच्या मागे, पत्तों के पीछे, पेड़ों पर जो पत्ते होते उनके पीछे पंछी इस तरह से बैठे थे जैसे उनको बारिश ना लगे. तर ते काय झाले, पानाआड बसलेले पक्षी बाहेर आ गए. पानी गळत होते, मतलब पानी टप 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 गल रहा था, मतलब पड़त होतं. आणि पक्ष्यांनी काय केलं, आपले पंख झटकले, मतलब उन्होंने पंखांची फडफड केली, मतलब पंखों को झटक कर पानी जो था पंख में उनके, वो उन्होंने क्या कर दिया, झटक दिया. बाहेर लख्ख ऊन पडले होते. ऊन म्हणजे धूप. बारिश जा चुकी थी और बाहर धूप आ चुकी थी और कैसे बहुत सुंदर वातावरण निर्मिती हो चुकी थी. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. डिंग डॉंग, आई आली असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली. दारावरची बेल वाजली, मतलब डोर बेल बजी. डिंग डॉंग असा आवाजसुद्धा त्यांनी आपल्याला दिलाय. मारिया मनातच म्हणाली, आई आली ऐसे कहकर, असे म्हणतच वो दौड़ते हुए दरवाजे के पास गई. दाराकडे गेली म्हणजेच दौड़ते हुए दरवाजे के पास गई. आता दिवसभर एकटी असलेली मारिया शाळेतून आली. तिने हातपाय धुतले. अचानक पाऊस आला आणि ती बिचारी घरात एकटीच होती. कदाचित ती घाबरलीही असेल, पण ती घरात राहिली. तिने पावसाचे गाणे गुणगुणले. पाऊस कसा पडत होता, रिमझिम पडत होता. धो धो पाऊस पडला. धो धो म्हणजे बहुत जोरों से बारिश हुई आणि रिमझिम पडला म्हणजे एक धीमी गति में, धीरे धीरे जो बारिश होती है उसे हम जब क्या कहते हैं, रिमझिम बारिश. तर रिमझिम पाऊस पडला. मग तिने बघितलं की आकाश छान स्वच्छ झालेलं आहे, सुंदर वातावरण झालेलं आहे. का तर बाहेर ऊन पडलं होतं. आणि मग तिने दारे खिडक्या उघडल्या आणि पक्षी जे पानाच्या आड बसले होते, म्हणजे पानाच्या खाली बसले होते, ते बाहेर आले. त्यांनी पंखांची फडफड केली, मतलब अपने पंखों को उन्होंने झटक दिया ताकि उसके अंदर जो पानी था वो बाहर आ जाए. और फिर थोड़ी ही देर के बाद दारावरची बेल वाजली आणि कोण आली तर मारियाची आई आली आणि तिने पळत जाऊन दरवाजा उघडला. आता तिने दरवाजा उघडल्यानंतर तिने काय केलं असेल, कारण की ती दिवसभर एकटी होती घरामध्ये, कंटाळलीसुद्धा होती. तिने दार उघडले, आईबाबांना पाहिले. इतका वेळ पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले. तिने दार उघडले आणि तिने दार उघडले, मतलब दरवाज़ा, डोर खोला. उसे कौन दिखाई दिया, आई बाबा पाहिले. आई बाबांना तिने पाहिले, देखा. इतका वेळ कंटाळलेली, मतलब वो कंटाळ चुकी थी, बोर हो चुकी थी बहुत. आणि तिने आईला जाऊन बिलगली, म्हणजे काय, आईला तिने घट्ट हग केलं, टाइट हग किया उसने. बिलगली म्हणजे काय, टाइट हग किया, गले में पड़ना है ना, प्यार से गले में पड़ना. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले. और जो बाहर गई थी, आई बाबा कुठे गेले होते, लग्नाला गेले होते. आणि ते आले तेव्हा कंटाळलेल्या मारियाने आईला मिठी मारली आणि आईने सुद्धा मारियाला काय केली, मिठी मारली. अशा प्रकारे आपण काय पाहिलं, तर मारिया
कशा प्रकारे एकटी राहिली हा अनुभव, हा जो एक्सपिरियन्स होता तो त्यांनी आपल्याबरोबर काय केलेला आहे, शेअर केलेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण कोणता पाठ पाहिला, अनुभव 1. धन्यवाद. थँक्यू सो मच.